झाडे लावा, झाडे लावा. हे बघा, या नर्सरीमध्ये आलो आज आम्ही झाडांच्या, आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सुद्धा नर्सरीची भेट दिली, झाडांविषयी माहिती दिली, आणि आमची आता वृक्ष लागवड करण्याची तयारी सुरू आहे. चलो. हा चला, या पुढे पुढे थोडे, या समोर समोर थोडे. थांब थांब थांब, एक मिनिट. मॅडम पोरांना मोठे झाले हो हे टेकड्यापर्यंत थँक यू. पाहिजे असं व्हिडिओ काढणार एक भरून आण बरं, कुठं भरून घे. आहे का? घ्या भरून मग. त्या पोरीला एक भरणं सांगा, भरून टाक. तू टेन्शन नाही घेऊ, तू घे बघ का या मोर सर. व्हिडिओ काढ, व्हिडिओ. हाँ चलो. सर ने आवाज जागा नाही का? सर दादा सांगा सर. आवडलं घ्या. शाबास. झाडे लावा, झाडे लावा. बघा, येथील गारळगाव येथील मशानभूमीमध्ये एक वृक्षारोपण करण्याचा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचा हा प्रयत्न आहे. झाडे लावा. चला या. झाडे लावा, झाडे जगवा. हा चला. झाड खाली ठेव बघा. अरे हा डब्बा कोण? निसर्गरम्य क्षेत्र भेट गारळगाव, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा गारळगाव. डबल बार, सिंगल बार,
झाडांची प्रॅक्टिस करताना विद्यार्थी. वृक्षारोपण जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी गारडगाव येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्याचा केलेला प्रयत्न. ओके. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान, व्हेरी गुड. शाबास शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबास, व्हेरी गुड. छान. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज भाऊ वानखडे वृक्षारोपणासाठी श्रमदान करताना जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा गारडगाव. तरुणाईवाले सांगितलं मी ना, हां तेव्हा तुम्ही फक्त झाडं लावून द्या. हां, तरुणाई फाउंडेशनवाल्यांना हां ट्री गार्ड द्या म्हणा आम्हाला की. हां, पल्लवीला झाड लावून दे. चल लवकर. व्हेरी गुड. वृक्षारोपण जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा गारडगाव. व्हेरी गुड. आणि आपल्या झाडांचं संगोपन करण्यासाठी सुद्धा इथं आलेले आहेत. काय भाऊ तुमचं नाव? बाबूराव वानकडे. बाबूराव वानखडे, जिल्हा परिषद शाळा गारडगाव येथील रहिवासी बाबूरावजी वानखडे सुद्धा आपल्या या जे आपण वृक्षारोपण केलं त्या झाडांचं संगोपन करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक जबाबदारी घेतली. आणि आतापर्यंत त्यांनी बरेचसे या ठिकाणी झाडांचं संगोपन करून झाडंसुद्धा चांगल्या प्रकारचे वाढवलेले दिसतात. अशीच झाडे आपण लावलेली सुद्धा वाढतील असे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं. तुम्ही पाणी कशाने टाकता मग? मी उन्हाळ्यामध्ये टँकर सांगत असतो. अच्छा, 600 रुपयात एक टँकर आहे. बघा, 15 दिवसाला एक टाकायचं. 15 दिवसातून एक टँकर. 3 महिने. अच्छा, बघा किती योगदान आहे या साहेबांचं, वानखडे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. कारण एक झाड जगवणे म्हणजे खूप मोलाची गोष्ट आहे आणि त्यांनी अनेक झाडं इथं जगवलेली आहेत. धन्यवाद साहेब. ओके ओके ओके, शाबास. झाडे लावा, झाडे जगवा. व्हेरी गुड. छान. अशा प्रकारे आज आम्ही वृक्षारोपण केलं आहे. तर ही झाडे सुद्धा जगवण्याची जबाबदारी येथील वानखडे भाऊंनी घेतलेली आहे. ओके, धन्यवाद. किती बेस्ट वातावरण आहे गारडगाव येथील बुद्धविहार टेकडी. अतिशय सुंदर असं वातावरणात आज जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेची भेट झालेली आहे. आणि आता येत आहे हवा सुद्धा शुद्ध. ओके, झाला. हां, निसर्गरम्य वातावरण बघा. इथं पंचशील डोस सुद्धा आहे. गारडगाव या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात आज मुलं आनंद घेत आहेत, जेवणाचा आनंद घेत आहेत. शाबास भूषण. हां, जेवा जेवा. सोडा डबे सोडा. हां, घ्या भाज्या द्या एकमेकाला. भाज्या द्या, भाज्या द्या. तुम्ही तिघीच बसला का? घ्या फराळ. हां, चतुर्थी आहे ना आज. ओके ओके ओके. हां, द्या भाज्या द्या एकमेकाले. शाबास. हां, घ्या. आलू चटणी आहे ना? घ्या घ्या. व्हेरी गुड. ओके.